वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमाच्या ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशनला जिथे सुरुवात झालेली आहे, मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे, कोणत्या वेबसाईटचा इथे यूज करायचा आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गुगलमध्ये ते सर्च करायचं आहे डी-टी महाराष्ट्र। बघा, डी-टी महाराष्ट्र तुम्ही सर्च केल्यानंतर इथे गुगलमध्ये सर्च करा डी-टी महाराष्ट्र, पण डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र ही वेबसाईट इथे ओपन होईल। याच्यावरती तुम्ही तिथे क्लिक करा। मग त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुमची वेबसाईट इथे ओपन होते। तुम्हाला इथे अनाउन्समेंटमध्ये जायचं। बघा, इथे अनाउन्समेंटमध्ये तुम्हाला जे दिसेल पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा ॲडमिशन 2025 रजिस्ट्रेशन इज स्टार्टेड, ह्या लिंकवरती क्लिक करा। मग यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या पेजवरती जाल। बघा, न्यू विंडो इथे ओपन झालेली आहे। ही तुम्हाला बघा लेफ्ट साईडला दिसेल, इथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल। इथे तुम्हाला दिसेल न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन। बघा, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, याच्यावरती तुम्ही क्लिक करा। बघा, याची लिंक तुम्हाला मी डायरेक्टली इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, म्हणजे तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ह्या पेजवरती तुम्ही डायरेक्ट तिथे याल। बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमचं इथे रजिस्ट्रेशन सर्वात पहिले करायचं आहे। बघा, इथे काय दिलं आहे, कॅन्डिडेट फुल नेम। बघा, इंटर नेम ॲज पर एस-एस-सी मार्कशीट, म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला इथे तुमचं नाव इथे इंटर करायचं आहे। मग तुमचं जे काय असेल नाव तुम्ही ते इंटर करा तिथे। बघा, इथे मी नाव इथं इंटर करतो, त्यानुसार तुम्ही ते नाव तुमचं इंटर करा, जे काय 10वीच्या मार्कशीटनुसार असेल ते। त्यानंतर तुमचा ईमेल आय डी, जो काही असेल तो ईमेल आय डी तिथे इंटर करा। बेसिक इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला इथे फिलअप करायची आहे तुमची। बघा, तुमचं नाव, ईमेल आय डी, देन मोबाईल नंबर। बघा, हा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जोपर्यंत तुमची ॲडमिशन प्रोसेस चालू आहे तोपर्यंत तुम्हाला तो चालू ठेवायचा आहे। रिचार्ज केला पाहिजे त्या मोबाईलमध्ये। तुम्हाला जो ओ-टी-पी येणार आहे तो ओ-टी-पी तिथे येणार नाही, तर रिचार्ज केलेलं नसेल तर। चालू हा मोबाईल तिथे सिलेक्ट करा। नंतर राज्य, कुठल्या राज्यामधून तुम्ही आहात, तर मोस्टली बघा इथे 95% स्टुडंट इथे महाराष्ट्र राज्यातले असतील, महाराष्ट्र स्टेट्स। देन तुमचा तालुका किंवा जिल्हा जिथे सिलेक्ट करायचा आहे। बघा, जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करा, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमचं डोमिसाईल आहे ते कुठल्या जिल्ह्याचं आहे त्यानुसार तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। बघा, इथे मी जिल्हा सिलेक्ट करतो, माझा जिल्हा येतो। नंतर पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे। पासवर्ड सेट करताना लक्षात घ्या, आणि इथे मेन्शन केलेलं आहे पासवर्ड जो आहे तो 7 to 15 कॅरेक्टरमध्ये पाहिजे, आणि त्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक नंबर पाहिजे। बघा, तुम्ही तो असा पासवर्ड तिथे सेट करा, जसं तुम्हाला वाटेल तसा पासवर्ड तुम्ही इथे सेट करू शकता। बघा, इथे मी पासवर्ड सेट करतो माझ्या याच्यानुसार, तुम्हाला जसं पासवर्ड पाहिजे तसं तुम्ही सेट करा। अल्फा न्यूमरिक पासवर्ड असला पाहिजे। देन क्लिक ऑन द रजिस्टर, रजिस्टरवरती क्लिक करा। रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर ओके। बघा, रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी तिथे येईल। माझ्या मोबाईलवरती ओ-टी-पी येईल, तर ओ-टी-पी सिम्पली तिथे पुट करायचं तुम्हाला। जो ओ-टी-पी आला असेल तुम्हाला ओ-टी-पी तो सिम्पली इथे पुट करा आणि सबमिट करायचं आहे। ओ-टी-पी पुट करून ते सबमिट करायचं आहे। ओके। मग ओ-टी-पी इथे आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन आय डी भेटेल तिथे, तो लॉग इन आय डीचा तुम्ही फोटो काढून ठेवा। त्याचा मेसेज तुम्हाला येईल, पण तुम्ही त्याचा फोटो काढून ठेवा, त्यामुळे तुम्हाला हे येईलच, म्हणजे मेसेज येईलच, पण फोटो तुम्ही तिथे त्याचा क्लिक करून ठेवा, तो इझी पडेल तुम्हाला। त्याचा फोटो मी क्लिक करून ठेवतो मोबाईलमध्ये माझ्या, मेसेज तुम्हाला त्याचा येईलच। त्यानंतर बघा, डायरेक्टली तुम्ही इथे क्लिक करा, याला वाटल्यास कॉपी करून ठेवा इथे युजर आय डीला। क्लिक हिअर फॉर लॉग इन, इथे क्लिक करा। इथे सिम्पली तुम्हाला इथे तुमचा जो युजर आय डी इथे युजर नेम इथे टाईप करायचं आहे, पासवर्ड इथे सेट केला टाईप करा। इंटर कॅप्चा, जो काय कॅप्चा असेल तो फिलअप करा। लॉग इन, बघा लॉग इनमध्ये क्लिक केल्यानंतर सर्वात पहिला इथे तुमच्याकडे 2 मोड अवेलेबल आहेत, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याकडे 2 मोड अवेलेबल आहेत, ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड। तर फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये काय होतं आहे, तुम्हाला फिजिकली एफ-सी सेंटरला व्हिजिट करून, म्हणजे फॅसिलिटेशन सेंटरला व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट तिथे फिजिकली व्हेरीफाय करायचे आहेत। आणि ई स्क्रुटिनी मोडमध्ये सिम्पली तुम्हाला तिथे तुमचं डॉक्युमेंट ऑनलाईन तिथे सबमिट करायचे आहेत, आणि
ऑनलाईनला तिथे ते व्हेरीफाय होतील, म्हणजे कुठल्याही एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाऊन ते व्हेरीफाय होतील. ही सगळी प्रोसेस ऑनलाईन होईल, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर तुम्हाला तिथे FC सेंटर तुमच्या नियर अबाउट सिलेक्ट करावं लागेल. तर मी सजेस्ट करेल तुम्हाला इथे का तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा, तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. बघा आता इथे मी सेव्ह मोडवरती क्लिक करतो. बघा क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करा. मग आता तुम्हाला इथे कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र कॅन्डिडेट कुठला आहे बघा, इथे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप आहे. टाईप इथं न बघा इथे 90% स्टुडंट जे आहेत ते महाराष्ट्राचे डोमिसाईल असेल, म्हणजे त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल. मग त्यांनी तिथे इथं मेन्शन केलेलं आहे बघा की त्यांनी बघा 10वी इथून त्यांनी महाराष्ट्रातून केलेली आहे. असे विद्यार्थी इथे महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप एमध्ये येतील. बघा महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप आहे इथे मेन्शन केलं आहे बघा. कॅन्डिडेट पासिंग स्टँडर्ड SSC फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र स्टेट. बघा इथे टाईप बीचं क्रायटेरिया दिलेलं असेल का तुम्ही रीड करा. पण 90% स्टुडंट इथे महाराष्ट्राचे असतील. मग टाईप मी सिलेक्ट करतो. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. जो कुठला टाईप असेल तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर बघा इथे त्यांनी काय सांगितलं आहे, सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅव पास द SSC. म्हणजे कुठल्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही SSC पास केलेलं आहे तो डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करा. जिथून पास केला असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करा. तो तालुका सिलेक्ट करा, कुठल्या तालुक्यामधून तुम्ही पासआउट येते. तो तालुका सिलेक्ट करा, जे कोणता तालुका असेल तुमचा ते. इंटर फुल स्कूल नेम, तुमच्या शाळेचं नाव इथे मेन्शन करा. मग इथे आलेलं तुमचा होम डिस्ट्रिक्ट तुमचं रायगड आहे. जे काय तुमचं असेल तुम्ही सिलेक्ट केलं असेल तुमच्या डोमिसाईलनुसार ते जिथे सिलेक्ट असलं पाहिजे. देन सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. जनरल कॅटेगरी का रिझर्व कॅटेगरी. आता मी एक्झाम्पलसाठी इथे रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करतो. बघा एक्झाम्पलसाठी म्हणजे रिझर्व कॅटेगरीच्या मुलांना समजेल का फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा आहे ते. आता रिझर्व कॅटेगरी तुमच्या जातीचं नाव इथे सिलेक्ट करा, जी कुठल्या कास्टमध्ये तुम्ही येता. आता एक्झाम्पलसाठी ते OBC मी सिलेक्ट करतो, कारण ते नॉन क्रिमिनलसुद्धा OBCला अपलोड करावं लागतं आहे. आता जे बघा ते कास्ट सर्टिफिकेट आहे तुम्हाला कोणी इश्यू केलेलं आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेट मेन्शन केलेलं असतं आहे, कोणी इश्यू केलं आहे त्याचं इथे नाव सिलेक्ट करा. जे काय असेल ते ऑफिसरचं नाव तुम्ही सिलेक्ट करा. इथे मी सब डिव्हिजनल ऑफिसर सिलेक्ट करतो. जे कोणतं असेल तुमचं त्यानुसार तुमच्या ऑफिसरचं नाव सिलेक्ट करा. तुमची सबकास्ट कोणती आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करा. मी सबकास्ट इथे सिलेक्ट करतो. जी कोणती सबकास्ट असेल ती सिलेक्ट करा. बघा तुम्ही इथं अपंग आहात का, म्हणजे तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात का. येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. बघा दिव्यांग आहेत का तर नो. तुमचे पॅरेंट्स इथे डिफेन्समध्ये जॉबला आहेत का. येस असेल तर येस, नो असेल तर नो. तुम्ही अनाथ आहात का. येस असेल तर येस, नो असेल तर नो. आता बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही इथे काय कुठलं डॉक्युमेंट सबमिट करताय नॅशनॅलिटीसाठी. बघा सर्टिफिकेट ऑफ द नॅशनॅलिटी ऑफ द, ह्या चारपैकी मी कुठलं एक डॉक्युमेंट आहे ते नॅशनॅलिटी ते सबमिट करू शकता. म्हणजे तुम्ही इंडियन नॅशनल असले पाहिजेत. बघा आता इंडियन नॅशनल तुम्ही डोमिसाईल सबमिट करू शकता. लिव्हिंगवरती तुमचं मेन्शन पाहिजे, इंडियन पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट. तर माझ्याकडे इथे डोमिसाईल आहे किंवा लिव्हिंग, दोन्हीपैकी एक तुम्ही सिलेक्ट करा जे तुमच्याकडे असेल ते. मी डोमिसाईल सिलेक्ट करतो, डोमिनी म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. क्लिक करा सेव्ह अँड प्रोसीडवरती. ओके. आता तुम्ही इथे मेन्शन करा बघा की फॉर्ममध्ये गोष्टी फिलअप करत जायचं आहे. नेम ऑफ द SSC बोर्ड, तुम्ही तुमच्या बोर्डाचं नाव काय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ते सिलेक्ट करा. जे कुठलं तुमचं बोर्डाचं नाव असेल तुम्ही तिथे सिलेक्ट करा. 10वीचं तुमचं पासिंग इयर इथं सिलेक्ट करा. जे तुमचं 10वीचं पासिंग इयर असेल तिथे मेन्शन करा. इथे मी पासिंग इयर मेन्शन करतो. नंतर तुमचे 10वीचे मार्क्स बघा. त्यानंतर आईचं नाव विचारलं ते मेन्शन करा. सीट नंबर इथे मेन्शन करा, तुम्हाला सीट नंबर असेल तो. त्यानंतर तुमचे 10वीला भेटलेले मार्क्स, तुम्हाला कितीपैकी मार्क्स भेटले ते इथे इंटर करायचे आहेत. मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क भेटले, समजा 80 मार्क्स भेटलेत आउट ऑफ 100. देन सायन्सला तुमचे काय मार्क्स भेटले असतील ते 75 मार्क्स भेटले सायन्समध्ये. सगळा डेटा तुम्हाला परफेक्ट इथे द्यायचा आहे. इंग्लिशमध्ये किती मार्क भेटलेत, ॲग्रिगेट तुमचे किती होतात, आउट ऑफ 600, 500, जे काय तुमचं असेल तुम्ही तिथे मेन्शन करा. तुमच्या मार्कशीटवरती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. त्यानंतर SSCला टेक्निकल येस नो, नो करा. इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम तुम्ही दिली असेल, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. तुम्ही 12th सायन्स केलेलं आहे किंवा 12th तुम्ही केलेलं आहे का, नॉट अप्लाइड, मोस्टली नॉट अप्लाइड येईल. केलं असेल तर पास करा. जे काय असेल तुमचा रिझल्ट ते मेन्शन करा. ITS तिथे येस नो, नो करा तिथे. येस असेल तर येस, नो असेल तर नो.
क्लिक ऑन द सेव्ह अँड प्रोसीड. देन नेक्स्ट तुमचं फुल नेम, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इथे फिलअप करायची आहे. देन डेट ऑफ बर्थ, जे तुमची काय डेट ऑफ बर्थ असेल ती इथे मेन्शन करा. डेट ऑफ बर्थ, नंतर जेंडर जे काय असेल ते मेन्शन करा. देन तुमचं इन्कम किती आहे ते इन्कम इथे मेन्शन करा. रिलिजन, जे काय तुमचं रिलिजन असेल तो इथे मेन्शन करा. मदर टंग, तुमची जी काय मदर टंग असेल ती इथे मेन्शन करा. मग सिंपल बेसिक इन्फॉर्मेशन सगळी फिलअप करायची आहे. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेट, येस असेल तर येस, नो असेल तर नो. आता मायनॉरिटी तुम्ही इथे लँग्वेजची एक मायनॉरिटी आणि रिलिजनची एक मायनॉरिटी तुम्ही येत असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बघा आता इथे जी सर्वात महत्त्वाची बघा, इथे डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर द TFWS. TFWS मध्ये काय होतं आहे, इथे तुम्ही ओपन किंवा OBC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तुम्ही तिथे TFWSसाठी तिथे येस करा. कारण TFWSमध्ये एकदम कमी फीमध्ये ॲडमिशन होते, म्हणजे तिथे 100% ट्युशन फी तिथे माफ असते. पण ही फॅसिलिटी फक्त OBC आणि ओपन कॅटेगरीसाठीच आहे. तुम्ही सिलेक्ट करा तिथे, तर तुम्ही येत असाल तर त्यासाठी तुमचं जे इन्कम लिमिट आहे ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आर यू अर्बन और रुरल एरिया, का जे असेल तो तुमचा एरिया सिलेक्ट करा. तुमचा ॲड्रेस इथे मेन्शन करा, जे काय तुमचा ॲड्रेस असेल तो. तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका जो का असेल तो सिलेक्ट करा. व्हिलेज जे का असेल ते सिलेक्ट करा. पिनकोड चेक करा आणि बघा सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला झाल्यानंतर पुन्हा सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग आता इथे तुम्हाला काय काय सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला इथे अपलोड करायचे, तर कोणते डॉक्युमेंट बघा इथे अपलोड करायचे. सर्वात पहिले तुम्हाला फोटो आणि साईन इथे अपलोड करायचे. फोटोच्या खाली इथे साईन केलेली आहे त्याचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. ते कसं करायचं बघा, तुम्हाला दाखवतो मी एकदा. सिम्पली चूज फाईलवरती जा. मग आम्ही सगळे डॉक्युमेंट इथे डेस्कटॉपला सेव्ह केलेले आहेत. इथे बघा, इथे अशा प्रकारे तुम्हाला बघा तुमचा फोटो इथे ॲडजस्ट करायचा आहे. बघा फोटोच्या खाली जिथे साईन करायची आणि मग त्याला तिथे अपलोड करायचं आहे. त्याला ॲडजस्ट करून घ्या तुमच्या साईजनुसार बरोबर. तिथे सेव्ह करा. बघा सेव्ह अशा प्रकारे फोटो आणि साईन तुमची अपलोड झालेली आहे. क्लिक ऑन द सेव्ह अँड प्रोसीड. ओके. नंतर तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे अपलोड करायचे आहेत. हे जे डॉक्युमेंट त्यांनी ते मेन्शन केलेत इथे बघा, आता इथे रेड कलरमध्ये सगळं दिसतंय. जसे डॉक्युमेंट तुम्ही जिथे अपलोड कराल सगळं जिथे ग्रीन कलरमध्ये दिसेल. मी काय घेतलं आहे, 10वीची मार्कशीट इथे अपलोड करा. बघा सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये जायचं. आता इथे मी डॉक्युमेंट सेव्ह केलेलं ऑलरेडी. तुम्ही सेव्ह करा डेस्कटॉपला. ते ॲडजस्ट करा तुमच्या ॲज पर रिक्वायरमेंटनुसार आणि सेव्ह. जसं डॉक्युमेंट जिथे अपलोड होईल तिथे ग्रीन टिक तिथे येईल. ग्रीन टिक आली बघा तुम्हाला. जसं आपण डॉक्युमेंट अपलोड केलं इथे ग्रीन टिक आलेली. अशा प्रकारे सगळे डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करा. मग सगळे डॉक्युमेंट इथे अपलोड केले आहेत आणि त्यामुळे सगळी ठिकाणी स्टेटस काय आलेलं ग्रीन आलेलं आहे. बघा आता इथे मी सिलेक्ट करताना इथे OBC कॅटेगरी सिलेक्ट केली होती, त्यामुळे मला इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट इथे मला अपलोड करावं लागेल. लक्षात घ्या तुम्हाला तिथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागेल आणि कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागेल. त्यानंतर सबमिटवरती. आणि जर तुम्ही SC STचे स्टुडंट असाल तर तुम्हाला तिथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची गरज नाही आहे. ओनली अपलोड द कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. ओके. बघा इथे तुम्हाला आता बघा, आता मी कॅटेगरी सिलेक्ट केल्यामुळे सिम्पली इथे मला काय करायचं, पे नाव. आता माझी जी फीज आहे OBC कॅटेगरीसाठी ती ₹300 आहे. म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी ₹400 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी ₹300 आहे. तर मी याच्यात पे नाववरती क्लिक करतो. बघा पे नाववरती क्लिक केल्यानंतर इथं शो QR काढा. बघा कंटिन्यू अँड पे. बघा सिम्पली तुम्ही हा QR कोड स्कॅन करून तुम्ही इथे फीज इथे तुमची पे करू शकता. बरं तुमची इझिली तुम्ही फी पे करू शकता. सिम्पली QR तुम्ही स्कॅन केला का तुमची तिथे फीज तिथे पे होऊन जाईल आणि तुम्हाला तिथे कन्फर्मेशनचा मेसेज येईल. बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.